प्रचारासाठी उमेदवारांना शेवटचा रविवार मिळाला असल्यानं मिरवणुकांच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। राजकीय वातावरण तापलं असतानाच काल ठाण्यातील वर्तकनगर भागात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मिरवणुका 2 वेळा समोरासमोर आल्या। यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन आणि घोषणाबाजी झाल्यानं काही काळ वातावरण तंग झालं होतं। मात्र राडा होण्याआधीच पोलिसांनी मध्यस्थी केल्यानं पुढील अनर्थही टळला। ठाण्यात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आणि महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी काल सकाळपासूनच शहरात भव्य मिरवणुका काढण्यात आल्या। मात्र या प्रचार मिरवणुका एकदाच नव्हे तर 2 वेळा समोरासमोर आल्यानं तणाव निर्माण झाला। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांची मिरवणूक लोकमान्य नगरवरून वर्तकनगर नाका येथे पोहोचली। त्याचवेळी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार खासदार राजन विचारे यांची रॅली वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या दिशेकडून वर्तकनगर नाक्यावर आली। एकमेकांसमोर मिरवणुका येताच दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली। घोषणाबाजीतच दोन्ही मिरवणुकांनी आपला पुढचा रस्ता धरला, परंतु भीमनगरला पुन्हा दोन्ही गट समोरासमोर आले। येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार घालण्यासाठी दोन्ही गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आले होते। यावेळीही त्यांनी घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी सुदैवानं दोन्ही गटाचे उमेदवार हजर नव्हते, अन्यथा कार्यकर्त्यांच्या उत्साहाचं रूपांतर राडात होण्याची शक्यता होती। दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली। मतदान करता यावं यासाठी ठाणेकरांना भरपगारी रजा मिळणार आहे। जिल्ह्यातील सरकारी तसंच खासगी आस्थापनांना हा आदेश लागू करण्यात आलाय। जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शणगारे यांनी याबाबत माहिती दिली आहे। ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे। प्रत्येक मतदाराला मतदान करता यावं यासाठी भरपगारी रजा देण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शणगारे यांनी दिले आहेत। नोकरीनिमित्त अन्य जिल्ह्यात असलेल्या परंतु ठाणे जिल्ह्यातील मतदार यादीत नाव असलेल्या सर्व नागरिकांना हा नियम लागू राहणार आहे। संजय गांधी नॅशनल उद्यान पार्कला लागून काही अंतरावर एक नवीन गेट बांधण्यात आला आहे। मात्र या गेटच्या माध्यमातून अनधिकृतप्रमाणे बांधकाम केला जात असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड हिने केला आहे। नताशा आव्हाड हिने आरोप केला आहे की फॉरेस्टच्या जागेवर कशा प्रकारे अनधिकृत बांधकामाला खुली सूट देण्यात आली आहे याचं उत्तम उदाहरण आपण पाहू शकतो। संजय गांधी नॅशनल पार्क येथून लागूनच असलेल्या नवीन गेट बांधण्यात आला असून या गेटच्या माध्यमातून एक नवीन रस्ता काढण्यात येत आहे। या रस्त्यामध्ये असंख्य वृक्ष देखील तोडण्यात आले, परंतु कॉन्ट्रॅक्टरला आपल्याला कॉन्ट्रॅक्ट कोणी दिले आणि त्याची वर्क ऑर्डर कोणी काढली हे देखील माहीत नाही। तसंच फॉरेस्ट डिपार्टमेंटला देखील याबद्दल कुठलीच पूर्णपणे माहीत नाही। यामुळे ठाण्यात अनधिकृत बांधकाम सर्रासपणे कशा प्रकारे सुरू आहेत याचंच हे उदाहरण असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। मला माहिती अशी मिळाली आहे की इथे काहीतरी बांधकाम होतंय। ऍक्च्युली काहीच माहिती आम्हाला पुरवली गेली नाहीये कुठल्याच वेबसाईटवर, काय फॉरेस्टच्या डिपार्टमेंटकडनं का इकडचे जे स्थानिक आमदार आहेत त्यांच्याकडनं काहीच आम्हाला माहिती नाहीये की हे कशामुळे हे काम इथे चालू केलंय। तुम्ही बघू शकता तर पूर्ण इथे फॉरेस्टच्या एरियामध्ये वृक्षतोड चालू आहे आणि सिमेंटीकरणाचं काम चालू आहे। आता तिकडे त्या कॉन्ट्रॅक्टरना विचारलं तर त्यांनाही काही माहिती नाहीये। ते सांगतात की आमच्या खासगी अकाउंटवरनं आम्हाला पैसे येत आहेत। तर म्हणजे एक्झॅक्टली हे कोणाचं काम आहे, हे कोण काम करत आहे ह्याचं काहीही कुठलीही माहिती कुठेही अवेलेबल नाहीये। दुसरं म्हणजे आचारसंहिता चालू असताना हे काम कसं होतंय। तिसरं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही वृक्षतोड करताय त्याची कोणाकडनं तुम्ही परमिशन घेतली? इकडच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं परमिशन घेतली आहे का? हे इको सेन्सिटिव्ह झोन आहे, तर इको सेन्सिटिव्ह झोनच्या कमिटीकडनं तुम्ही परमिशन घेतली आहे का? परमिशन घेतली असेल तरी त्याच्यात किती वृक्ष तोडली जाणार आहेत, त्या वृक्षांचं काय केलं जाणार आहे ह्याचीही माहिती कुठेही पुरवली गेली नाहीये। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी।
डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी मुद्दाच नसल्याचं मत मांडत ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्याचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कळवा येथील सभेत बोलताना मांडलाय. खासदार झाल्यावर हे प्रश्न संसदेत मांडा आणि लोंढे आवरा असा सल्लाही त्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के या दोन्ही महायुतीच्या उमेदवारांना दिला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभेचे मतदारसंघातील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल कळवा येथे जाहीर सभा घेतली. आत्तापर्यंत आणीबाणी, बोफर्स, कांदा, बाबरी मस्जिद, विदेशी महिला, शायनिंग इंडिया अशा मुद्द्यांवर लोकसभेच्या निवडणुका झाल्या. 2014 आणि 2019मध्ये मोदी आणि पुलवामा मुद्द्यांवर निवडणुका पार पडल्या. यंदा निवडणुकीत मुद्दाच नसल्यामुळे आई बहिणींचा उद्धार केला जात असल्याचं मतही राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं. लोकसंख्येच्या आधारावर महापालिकांची निर्मिती केली जाते. ठाणे जिल्ह्यात बाहेरील राज्यातून येणाऱ्यांचं सर्वाधिक प्रमाण आहे. यामुळे राज्यातील एकट्या ठाणे जिल्ह्यात 7 महापालिका आहेत, तर इतर जिल्ह्यात केवळ 1च महापालिका आहे. देशातील ठाणे हा एकमेव असा जिल्हा आहे की इथे परराज्यातून येणाऱ्या लोंढ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. या जिल्ह्यामध्ये किती माणसं आली आणि किती माणसं येत आहेत याचा अंदाजच नाही. आधीच ठाणे जिल्ह्यातील सगळ्या महापालिका विस्कटलेल्या आहेत. त्यात लोंढे वाढत राहिले तर ते अजूनच विस्कटून जातील आणि मूळच्या माणसांच्या हाताला काहीही लागणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. जिल्ह्यांमध्ये लोंढा येण्याचं प्रमाण वाढतच राहिले तर कितीही निधी आणून काम केलं तरी ते पुरेसे पडणार नाही. त्यामुळे खासदार झाल्यावर हे प्रश्न संसदेत मांडा आणि लोंढे आवरा असा सल्लाही त्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के या दोन्ही महायुतीच्या उमेदवारांना दिलाय. अनेक वर्ष महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठींना माणसांना आपला विरोध नाही, परंतु त्यांना फक्त एकच अट आहे, ती म्हणजे मराठी भाषा बोलता आली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. राज्यात फोडाफोडीचं राजकारण शरद पवार यांनी सुरू केलं. शिवसेनेने आमचे 6 नगरसेवक खोके देऊन फोडले, तेव्हा काहीच वाटलं नाही असा टाहो फोडत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या सुषमा अंधारे यांना पक्षात घेऊन पद दिलं, तेव्हा कुठे गेले तुमचं वडील प्रेम, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. मुंबईत आत्तापर्यंत अतिरेक्यांना अटक करण्यात आलेल्या कारवाईचा पाढाही त्यांनी वाचला. देशविघातक शक्ती दूर करण्यासाठी विकासाबरोबरच सुरक्षा महत्त्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं. आनंद दिघे यांच्यासोबत आपली चांगली मैत्री होती. आपण ठाण्यात आल्यावर त्यांच्यासोबत शहरात फिरायचो. हे टुमदार शहर होतं. त्यावेळी ठाणे शहराला तलावांचं शहर म्हटलं जात होतं. हे तलाव बुजले आणि आता टँकरनं पाणीपुरवठा होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
कळवा येथील 90 फूट रस्त्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा काल पार पडली। या सभेपूर्वी त्यांनी टेंभी नाका येथील आनंद आश्रमात भेट देऊन तिथे शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पहार अर्पण केला। शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच आनंद आश्रमाला भेट दिली। इथे त्यांचे शिंदेंच्या सेनेकडून जोरदार स्वागत करण्यात आलं। पुढील 3 ते 4 तास वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 7 किलोमीटर प्रति तास असून काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। 13 मे रोजी ठाणे जिल्ह्यात त्याचबरोबर मुंबईमध्ये सकाळपासूनच सर्वत्र काळोख पसरला। बदलापूर, अंबरनाथ या ठिकाणी वादळी वारे वाहत आहेत। त्याचबरोबर काही तालुक्यांमध्ये रिमझिम पाऊस पडायलाही सुरुवात झाली। वातावरणामध्ये थंडावा निर्माण झालाय। अवकाळी पावसामुळे नागरिकांचं मात्र मोठं नुकसान झालंय। ठाणे, डोंबिवली आणि पालघर परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसालाही सुरुवात झाली। पुढील 3 ते 4 तास वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास असून काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। पुणे आणि रायगड जिल्ह्यात देखील पुढील 3 ते 4 तास अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि धुळ्यात पुढील 3 ते 4 तास वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं लावलाय।